अकोल्यात काँग्रेसला मोठा झटका बसलाय। 2024च्या लोकसभा निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अभय पाटील यांनी आपल्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिल्याचं फेसबुक समाज माध्यमावर पोस्ट केलं आहे। अभय पाटील यांच्या स्वरूपात काँग्रेसला मिळालेल्या चेहऱ्यामुळे अनेक वर्षांनंतर काँग्रेस पक्ष लोकसभेत दुसऱ्या क्रमांकावर होता। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अभय पाटील हे जिल्ह्यातील कार्यकारिणीवर नाराज असल्याचं समजतंय। अभय पाटील यांनी सध्या लेखी स्वरूपात आपला राजीनामा दिला नसला तरी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवर त्यांनी आपण राजीनामा दिल्याचं म्हटलं आहे। दरम्यान याबाबत डॉक्टर पाटील यांनी राजीनामा देण्याचं कारण सांगितलंय। ते म्हणाले, मी माझा वैयक्तिक जबाबदारीमुळे राजीनामा दिले असल्याचं म्हटलंय। मात्र या राजीनाम्याला राजकीय किनार असल्याचं बोललं जात आहे। नाही, काँग्रेसवर माझी काही नाराजी नाहीये। त्या पक्षाने तो उलट मला लोकसभेचं तिकीट देऊन इतक्या वरच्या लेवलला आणलेलं आहे। पण जे काही मागच्या इतक्या वर्षाचं राजकारण 10-15 वर्षापासून मी व्यवसायात नाही आहे, दिवसभर राजकारणात आहे, त्याच्या पहिली समाजकारणात होतो। तर त्याच्यामुळे काही घरगुती प्रॉब्लेम्स निर्माण झालेले आहेत, काही घरगुती अडचणी निर्माण झालेल्या आहेत, व्यावसायिक अडचणी आहे, अर्थकारणाचा खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि दुसरे काही माझ्याकडे साधनं नाही आहेत आणि मला हे सगळं एवढं घर परिवार, मुलांचे ऍडमिशन्स आहे, लग्न आहेत, सगळ्या गोष्टी चालवा लागतात। काही भाच्यांच्या जबाबदारी आहे, काही सासरची जबाबदारी आहे। तर त्या अनुषंगाने मी तेवढा टाइम पक्षाला देऊ शकत नव्हतो, म्हणून मला असं वाटत होतं तेव्हा मी पक्षाच्यावर अन्याय करतोय, म्हणून आपली जागा मोकळी करून कोणीतरी नवीन व्यक्तीला जागा द्यावी, एवढंच फक्त त्याच्यातलं हे होतं। राजकीय संन्यास, अलिप्त राहणे, सामाजिक काम पहिल्यापासून करत होतो। तो म्हणजे आमचं घराची परंपरा होती, वडील सुद्धा सामाजिक याच्यात चळवळीत खूप मोठं हे होतं। विचारधारेची लढाई, सामाजिक लढाई, आपल्या व्यवसायामधनं जे लोकांना मदत करता येते ती सगळं असं चालू ठेवणार।